नमस्कार. तुम्हाला माहीत आहे का की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची काय ड्यू डेट आहे? माहीत असेल तर कमेंट करा आणि नाही माहीत तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. मी सी ए प्रज्ञा श्रीधनकर आणि स्वागत आहे तुमचं आर्थिक जागृतीच्या या नवीन एपिसोडमध्ये. न्यू इन्कम टॅक्स रिजिम लॉन्च होऊन आता 3 वर्ष झाली आहेत आणि 31 मार्चची ड्यू डेट जवळ आली आहे, तर बरेच जण आमच्याकडे टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी आले. आता ह्या सगळ्या टॅक्सपेयर्समध्ये आम्ही काय ऑब्झर्व केलं, तर बऱ्याच जणांना अजूनही हा प्रश्न आहे की त्यांनी कोणत्या रिजिम अंडर त्यांचं टॅक्स रिटर्न फाईल करावं. त्यामुळे नक्की ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिममध्ये काय फरक आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिममध्ये 4 महत्त्वाचे फरक आहेत. पहिला फरक आहे एक्झेम्पशन लिमिट. ओल्ड टॅक्स रिजिममध्ये जर तुमचं उत्पन्न 5 लाख किंवा त्याच्या आत असेल तर त्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही किंवा तुमचा लागलेला टॅक्स माफ केला जाईल. न्यू टॅक्स रिजिममध्ये हीच लिमिट आता 7 लाखाची आहे. दुसरा महत्त्वाचा फरक आहे टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स. अच्छा, दुसऱ्या फरकापूर्वी बजेट 2023मध्ये न्यू टॅक्स रिजिममध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते. हे बदल आम्ही एपिसोड 19मध्ये कव्हर केले होते. तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल, पण काही कारणामुळे विसरला असाल तर तो व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. व्हिडिओची लिंक स्क्रीनवरती आहे. अच्छा, दुसरा फरक काय होता तर टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स. टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्सचा बेनिफिट तुम्हाला फक्त ओल्ड टॅक्स रिजिममध्ये मिळेल, न्यू टॅक्स रिजिममध्ये मिळणार नाही. तिसरा फरक आहे होम लोनवरचं व्याज. आता समजा तुम्ही लोन काढून एखादं घर घेतलंय आणि त्या घरामध्ये तुम्ही स्वतः राहताय, तर त्या लोनवरचा जो काही व्याज आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला फक्त ओल्ड टॅक्स रिजिममध्ये मिळेल, न्यू टॅक्स रिजिममध्ये मिळणार नाही. पण आता एक ट्विस्ट करूया. त्या घरात तुम्ही स्वतः न राहता समजा तुम्ही ते घर एखाद्याला भाड्याने दिलंय, तर तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिममध्ये तर बेनिफिट घेताच येतोय, पण न्यू टॅक्स रिजिममध्ये पण त्याचा बेनिफिट घेता येईल. चौथा फरक आहे कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल पेन्शन स्कीम. आता मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नॅशनल पेन्शन स्कीममध्ये जर तुम्ही पैसे गुंतवलात तर त्याचा बेनिफिट तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिममध्ये घेता येईल. पण समजा तुमच्या एम्प्लॉयरने तुमच्या नावाने NPSमध्ये जर काही पैसे गुंतवलेत तर त्याचा बेनिफिट तुम्हाला न्यू टॅक्स रिजिममध्ये पण घेता येईल. आता हे सगळे फरक समजून घेऊन तुम्हाला निर्णय घेणं सोपं झालं आहे की कोणत्या रिजिमखाली तुम्हाला जास्ती फायदा आहे. तरीसुद्धा तुम्हाला हा निर्णय घेणं कठीण वाटत असेल तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. जर तुमचे वर्षभरातील टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स 1.5 लाखाच्या आत असतील तर तुम्हाला न्यू टॅक्स रिजिम फायद्याची राहील. टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स 1.5 लाखापेक्षा जास्त आहेत पण 3,75,000पेक्षा कमी असतील तर मग तुम्हाला दोन्ही रिजिमखाली कॅल्क्युलेशन्स करावे लागतील आणि मग निर्णय घ्यावा लागेल की कोणती रिजिम फायद्याची राहील. आणि जर टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स 3,75,000पेक्षा जास्त आहेत तर मग डोळे झाकून ओल्ड टॅक्स रिजिमखाली तुम्ही रिटर्न फाईल करा. आता जर तुम्ही सॅलरीड पर्सन असाल तर तुम्हाला दरवर्षी ऑप्शन मिळेल की ओल्ड टॅक्स रिजिमखाली रिटर्न फाईल करावं की न्यू टॅक्स रिजिमखाली. पण जर तुम्ही उद्योजक आहात तर मग तुम्हाला एकदाच चान्स मिळेल की न्यू टॅक्स रिजिममध्ये ऑप्ट इन करायचा आणि त्याच्यातून ऑप्ट आउट करायचा. बरं, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची ड्यू डेट आहे म्हणजेच लास्ट डेट आहे 31 जुलै. आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच क्लॅरिटी आली असेल की कोणत्या रिजिमखाली तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला पाहिजे. आणि ही क्लॅरिटी तुमच्या इतर फॅमिली मेंबर्सना किंवा तुमच्या इतर मित्रांनाही यावी तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक कराच आणि जास्तीत जास्त शेअर करून आर्थिक जागृतीला सबस्क्राईबसुद्धा करा.